पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते असा आपल्याला प्रश्न इथं विचारला गेला आहे. तर पंचायत राज हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं, तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये न्याय पंचायत या संस्थेचा उल्लेख आढळतो? तर मनुस्मृती आणि नारद स्मृती या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला न्याय पंचायत या संस्थेचा उल्लेख आढळतो. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील कोणत्या राजघराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वाधिक उत्कर्ष झाला? तर याचं उत्तर असणार आहे चौल राजघराणे. या चौल शासकांच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वाधिक उत्कर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊयात, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी आणि कधी संमत केला? तर लॉर्ड रिपनने मे 1882 मध्ये काय केलेला आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा जो आहे तो संमत केला आपल्याला पाहायला मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हटलं जातं? खूपदा रिपीट झालेला प्रश्न आहे, IMP करून ठेवा, वारंवार तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आपण लॉर्ड रिपनला त्या ठिकाणी म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, चीनी प्रवासी युआन शॉंग यांच्या वर्णनानुसार गाव प्रमुखाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत असे असा प्रश्न आहे. तर महत्तर असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं. बघा, चीनी प्रवासी जो आहे युआन शॉंग हा भारतामध्ये ज्यावेळेस आलेला होता त्यावेळेसच्या काळामध्ये त्याला इथं जे काही गाव प्रमुख असेल किंवा इथली जी काही प्रशासन व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी त्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि तसं त्याने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून सुद्धा ठेवलेलं होतं. आणि मग गाव प्रमुखाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याला महत्तर त्या काळामध्ये म्हटलं जात होतं, तो भाग लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद आहे? उत्तर असेल कलम 40. ओके, IMP आहे, परत IMP लक्षात घ्या, खूपदा विचारून झालेलं, रिपीट झालेलं आहे. पुढे जाऊयात, बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आली? तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी या समितीची स्थापना इथं झाली होती. पुढे जाऊयात, त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर असेल बलवंतराय मेहता समिती. ओके, परत IMP करून ठेवा. त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? बलवंतराय मेहता समितीने केली होती. पुढे जाऊयात, बलवंतराय मेहता समितीने ग्राम विकासाचा केंद्रबिंदू कोणास मानलेला होता? तर जिल्हा परिषद लक्षात ठेवा. बलवंतराय मेहतांनी ग्राम विकासाचा केंद्रबिंदू जिल्हा परिषदेला मांडलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर असेल राजस्थान. पंचायत राजचा स्वीकार करणारं भारतातलं पहिलं राज्य. मग कधी? तर 2 ऑक्टोबर 1959 नागौर जिल्हा लक्षात ठेवा. त्या ठिकाणाहून ही घोषणा वगैरे सगळ्या बाबी झालेल्या होत्या, तो मुद्दा महत्वाचा असेल. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं? उत्तर असेल आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. पंचायत राज स्वीकारणारं भारतातील हे दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश. ओके, पुढे जाऊयात, महाराष्ट्र राज्य पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितवे राज्य ठरले आहे? त्याचं उत्तर असेल 9वे राज्य लक्षात ठेवा. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्राने काय केलेलं आहे? पंचायत राजचा स्वीकार केलेला आहे आणि त्यानुसार ते 9वं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता याचं उत्तर असेल. ओके, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस जी आहे ती अशोक मेहतांनी केलेली होती, तो मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. आणि त्रिस्तरीय जर विचारलं तुम्हाला तर त्याचं उत्तर असेल बलवंतराय मेहता. म्हणजे आता सध्या आपल्याकडे त्रिस्तरीय पाहायला मिळतंय, म्हणजे गावामध्ये ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय कोणाच्या शिफारशीनुसार? बलवंतरायच्या. मात्र 1977 मध्ये अशोक मेहतांनी काय केलं होतं? द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. पुढे बघा, अशोक मेहता समितीने कोणता स्तर वगळण्याची शिफारस केली होती? तर पंचायत समिती हा स्तर जो आहे तो वगळण्याची शिफारस केली होती. त्यांचं असं मत होतं की ग्रामपंचायत, त्यानंतर डायरेक्ट काय असणार आहे? जिल्हा परिषद मधला जो काही पंचायत राज हा घटक होता, पंचायत समिती हा जो काही घटक होता तो वगळण्याची शिफारस त्यांनी केली होती, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊयात, पंचायत राज व्यवस्थेवर ग्रास विदाऊट रूट्स म्हणजे मूळ नसलेले गवत अशी टीका कोणत्या समितीने केली होती? तर JVKR राव समिती 1985 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीने पंचायत राज व्यवस्थेला मूळ नसलेले गवत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? उत्तर असेल LM सिंघवी. या LM सिंघवी समितीने 1986 मध्ये पंचायत राज संस्थांना संवैधानिक दर्जा किंवा घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती.
त्यानंतर बघा, पंचायत राजला बळकटी देणाऱ्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कधी संमत झाल्या असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर याचं उत्तर असेल 1992. लक्षात ठेवा. ओके, पंचायत राजला बळकटी देणाऱ्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कधी संमत झालेल्या आहेत? 1992 साली. स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी घेतला? उत्तर असेल 27 ऑक्टोबर 1909. पुढे बघा, महिला आरक्षणाशी संबंधित 110वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये कधी मांडण्यात आलं? तर 26 नोव्हेंबर 2009 मध्ये महिला आरक्षणाशी संबंधित 110वं घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये 26 नोव्हेंबर 2009 मध्ये मांडण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील पंचायत राजसाठी नेमलेली पहिली समिती कोणती होती? तर वसंतराव नाईक समिती होती. 1960 मध्ये ही समिती स्थापन केली होती. ओके, IMP करून ठेवा. महाराष्ट्रातील पंचायत राजसाठी नेमलेली ही पहिली समिती आहे, त्यामुळे असे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत. पुढे बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर 1961 मध्ये. ठीक आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम हा 1961 मध्ये अस्तित्वात आलेला होता. पुढचा प्रश्न असेल, महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1962. ओके, महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना कधी झाली आहे? 1 मे 1962 ला. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीस एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? ओके, त्याचं उत्तर असेल वसंतराव नाईक समिती. लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रामपंचायतीस एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा अशी शिफारस या समितीने केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, लना बोंगीरवार समितीची नियुक्ती कधी करण्यात आली होती? उत्तर असेल 2 एप्रिल 1970 रोजी लना बोंगीरवार समितीची स्थापना करण्यात आली होती. आता मुळात मित्रांनो, या समित्या आपण का अभ्यासतोय? कारण की वारंवार तुम्हाला या समित्यांवर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले, त्यासाठी ह्या समित्या अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर पुढचा प्रश्न असेल, ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 5 वर्षाचा असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ह्या समितीचं नाव आहे लना बोंगीरवार समिती. या लना बोंगीरवार समितीने काय केलं होतं? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असावा अशी शिफारस केली होती. पुढे बघा, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपण बघितले, वसंतराव नाईक समिती आहे. पुढचा प्रश्न असेल, महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कोणत्या कायद्यानुसार स्थापन झाल्या? तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या आहेत त्या स्थापन झाल्या होत्या. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात ग्रामपंचायती कोणत्या कायद्यानुसार कार्यरत होत्या? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायती ज्या आहेत ते कार्यरत होत्या. ओके, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील सर्वात वरचा स्तर कोणता? तर जिल्हा परिषद. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील सर्वात वरचा स्तर हा जिल्हा परिषद असणार आहे. तालुका किंवा गट पातळीवर कार्यरत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? उत्तर असेल पंचायत समिती. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं, ग्रामस्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थेला काय म्हटलं जातं? तर त्याला ग्रामपंचायत. म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, त्याचबरोबर तालुका किंवा गट पातळीवर पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर ग्रामपंचायत. ओके, तर अशा त्रिस्तरीय व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतात त्यांना काय म्हणतात असं म्हटलेलं आहे? त्यांना पंच किंवा सदस्य असं म्हणतो आपण. ओके, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना. ग्रामसेवक हा कोणाचा नोकर किंवा कर्मचारी असतो? उत्तर असेल जिल्हा परिषद. ओके, ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर किंवा कर्मचारी असतो, ग्रामपंचायतीचा तो नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं जातं की ग्रामपंचायतीचा तो सेवक वगैरे असतो, मात्र ग्रामपंचायतीचा नोकर हा जिल्हा परिषद नसतो, ग्रामसेवक नसतो. लक्षात ठेवा, तो असतो कोणाचा? तर जिल्हा परिषदेचा. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढे आहेत, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? उत्तर असेल 5 वर्ष. ग्रामसभा कशाला म्हणायचं? ओके, प्रश्न आहे ग्रामसभा म्हणजे काय? उत्तर असेल गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा. म्हणजे 18 वर्ष वय पूर्ण असणाऱ्या आणि गावच्या मतदार यादीमध्ये नोंद असणाऱ्यांची सभा, त्याला आपण काय म्हणतो? ग्रामसभा असं त्या ठिकाणी म्हणतो. तो मुद्दा लक्षात घ्या. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? उत्तर असेल सरपंच. लक्षात ठेवा, ग्रामसभेचं अध्यक्षपद हा सरपंच त्या ठिकाणी भूषवतो. आर्थिक वर्षात ग्रामसभेने किमान किती बैठका होणे किंवा घेणे बंधनकारक आहे? तर किमान 4 बैठका. म्हणजे ग्रामसभेच्या एकूण बैठका किती झाल्या पाहिजे एका वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये? तर किमान 4 बैठका त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे.
पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाने कधी मंजूर केले असं विचारलेलं आहे. उत्तर असेल 14 एप्रिल 2011. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाने कधी मंजूर केले मित्रांनो, ते 14 एप्रिल 2011. 50% आरक्षण कोणत्या संस्थांमध्ये लागू आहे? उत्तर असेल ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका. ठीक आहे. जर तुम्हाला मित्रांनो याची PDF जर हवी असेल तर आपलं इथं टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव वसुंधरा अकॅडमी असं आहे आणि त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. ओके. पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख तर ग्रामसेवक, लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीचा निवडून आलेला राजकीय प्रमुख कोण असतो? उत्तर असेल सरपंच. ठीक आहे. हा काय असतो? राजकीय प्रमुख. ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख सरपंच आणि प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीमध्ये किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते? उत्तर असेल 7 ते 17. हे आपल्याला माहिती असतं. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर सरपंचाची असते, लक्षात ठेवा. ओके. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची? सरपंचाची. आणि जर सरपंच गैरहजर असेल तर अशा वेळी उपसरपंच काय करतात? ग्रामसभा बोलावतात. आता एकंदरीत जर आपण बघितलं, जर समजा सरपंच आणि उपसरपंच दोघेही जर नसतील तर अशा वेळी या ग्रामसभेचं अध्यक्षपद कोण भूषवतं? तर सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती जो सदस्य असेल त्याला त्या ठिकाणी अध्यक्षाची म्हणून निवड केली जाते आणि ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंच असेल तर उपसरपंच असतो. पुढचा प्रश्न आहे, महिला ग्रामसभा मुख्य ग्रामसभेच्या किती दिवस आधी घेतली जाते? उत्तर असेल किमान 1 दिवस आधी. महिला ग्रामसभा ही मुख्य ग्रामसभेच्या किती दिवस आधी? 1 दिवस आधी. पुढचा प्रश्न बघा, ग्रामसभेची कोरम किंवा गणसंख्या किती असते? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण मतदारांच्या 15% किंवा 100 व्यक्ती यापैकी जी कमी असेल ते, लक्षात ठेवा. ही काय असते? ग्रामसभेची गणसंख्या. म्हणजे इतके लोक काय पाहिजे? उपस्थित पाहिजे, तरच ग्रामसभा पुढे कंटिन्यू होते, अन्यथा नाही. पंचायत समिती कोणत्या स्तरावर कार्य करते? तर गट किंवा त्याला ब्लॉक आपण म्हणतो, ब्लॉक स्तरावरती काम करते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी, ज्याला आपण BDO असं त्या ठिकाणी म्हणतो, हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊयात, पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखाला काय म्हणतात? तर सभापती असं म्हणतात. पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखाला सभापती असं त्या ठिकाणी म्हणतात. ओके. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्याची निवड कोणामार्फत केली जाते? तर MPSC द्वारे, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे काय केलं जातं? या गटविकास अधिकाऱ्यांची निवड केली जाते आणि नेमणूक कोण करतं? राज्य शासन करतं. तो मुद्दा लक्षात ठेवा. पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो असा प्रश्न आहे, तर 5 वर्षाचा असतो. ओके. पुढे जाऊयात, पंचायत समितीच्या सभापतीला आपला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो? उत्तर असेल जिल्हा परिषदेकडे. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेकडे सादर करतो. त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यांना काय म्हणतात? तर पंचायत समितीच्या सदस्यांना पंचायत समिती सदस्य असं त्या ठिकाणी म्हणतात, लक्षात ठेवा, किंवा BDC मेंबर असं त्या ठिकाणी म्हणतात. पुढे जाऊयात, पंचायत समितीची सभा महिन्यातून किमान किती वेळा होणं बंधनकारक आहे? तर महिन्यातून किमान एकदा होणं बंधनकारक आहे, लक्षात ठेवा. कशाची? पंचायत समितीची सभा. पंचायत समितीवर कोणाचं नियंत्रण असतं? तर जिल्हा परिषदेचं नियंत्रण असतं. तर पुढचा प्रश्न असेल, 2 पंचायत समित्यांच्या सभांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावं? तर 1 महिन्यापेक्षा. 2 पंचायत समित्यातील सभांमधील अंतर 1 महिन्यापेक्षा जास्त नसावं. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासमोर, पंचायत समितीच्या उपसभापतीला आपला राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? तर पंचायत समितीचे उपसभापती काय करतात? आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, गटविकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर गटविकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पंचायत समितीची असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, पंचायत समिती कोणत्या समितीचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करते? उत्तर असेल गट स्तरावरील विकास कामांचा आणि अनुदानाचा अहवाल. पंचायत समिती ही जिल्हा परिषदेला काय करते? गट स्तरावरील विकास कामाचा आणि अनुदानाचा अहवाल जो आहे तो सादर करते. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद कोणत्या स्तरावर कार्य करते? तर जिल्हा स्तरावर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी, लक्षात ठेवा, ज्याला आपण CEO असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक कोण करते? नेमणूक करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे आणि निवड करण्याचा अधिकार MPSCचा आहे. MPSC निवड करते आणि त्यानुसार नेमणूक राज्य शासन करतात.
ओके. जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुखाला काय म्हणतात, तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असं आपण म्हणतो. ओके. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेत किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर किमान 50 ते कमाल 75 सदस्य जे आहेत ते त्या ठिकाणी असतात. ओके. प्रश्न IMP करून ठेवा, रिपीट झालेला आहे. जिल्हा परिषदेत किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते, किमान 50 ते कमाल 75 असते. तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, उत्तर असेल 5 वर्ष. त्यानंतर जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो, त्याचं उत्तर असेल उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा काय असतो, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता. त्यानंतर आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती, तर स्थायी समिती असेल. त्यानंतर बघा, स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो, तर जिल्हा परिषदेचा अध्यक्षच हा स्थायी समितीचा काय असतो, अध्यक्ष असतो. आणि स्थायी समिती ही या जिल्हा परिषदेवरची सर्वात महत्त्वाची समिती आहे. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो, तर विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आपला राजीनामा जो आहे तो द्यावा लागतो. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात, तर राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जातात. ओके. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात, तर याच्यामध्ये 10 समित्या असतात, एक स्थायी समिती असते आणि 9 विषय समित्या असतात. अशा एकूण जिल्हा परिषदेमध्ये 10 समित्या असतात. स्थायी समितीवर खूपदा प्रश्न आलेला आहे, स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो, त्यानंतर सर्वात महत्त्वाची समिती कोणती, तर या बाबीवर प्रश्न तुम्हाला विचारले गेले. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर कोणाचं प्रशासकीय नियंत्रण असतं, तर राज्य सरकारचं या CEOवर प्रशासकीय नियंत्रण आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघूया, जिल्हा परिषदेचे उत्पन्न मुख्यत्वे कशावर अवलंबून असतं, सरकारी अनुदान आणि स्थानिक करांवर जिल्हा परिषदेचं उत्पन्न जे आहे ते अवलंबून असतं. त्यानंतर जिल्हा परिषदेचा सभा वर्षातून किमान किती वेळा होणं आवश्यक आहे, तर दर 3 महिन्याला एक, याप्रमाणे वर्षातून किमान 4 सभा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या होणं हे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात असा प्रश्न आहे. उत्तर असेल स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बघा, बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली, उत्तर असेल 16 जानेवारी 1957. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली आहे, 16 जानेवारी 1957. त्यानंतर बघा, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती, या प्रश्नाचं उत्तर असेल वसंतराव नाईक समिती. लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने वसंतराव नाईक समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न असेल की वसंतराव नाईक समिती कधी नेमली होती, तर 27 जून 1960 साली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. मग ज्यावेळेस ही समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळेस वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर होते असा प्रश्न आहे आपल्यासमोर, तर ते महसूल मंत्री होते. लक्षात ठेवा, वसंतराव नाईक हे त्यावेळेसचे काय होते, महसूल मंत्री होते. त्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती इथे स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारशी केल्या होत्या, तर जवळपास 226 शिफारशी ज्या आहेत त्या वसंतराव नाईक समितीने केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघा, वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली, उत्तर असेल जिल्हा परिषद. लक्षात ठेवायचंय, वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली, उत्तर जिल्हा परिषदेला. पुढचा प्रश्न बघूयात, पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर असतात, तर 3 स्तर असतात. आपण आधी सुद्धा बघितलंय, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे 3 स्तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जाऊयात, महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला, उत्तर असेल 1 मे 1962. ठीक आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला असं विचारलं मित्रांनो, उत्तर असेल 1 मे 1962. त्यानंतर महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार महसुली खेड्याची व्याख्या जी आहे ते इथे करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते, उत्तर असेल 7 ते 17. ठीक आहे, 7 ते 17 आपल्याकडे इथे ग्रामपंचायतीचे सदस्य जे आहेत ते असतात आणि हे गावाच्या लोकसंख्येनुसार कमी आणि जास्त आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ओके. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवतात,
तर जिल्हाधिकारी जे आहेत ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने ठरवतात आणि मग त्या गावची जी लोकसंख्या असेल त्यानुसार तिथं सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ते सुद्धा असणार आहे जिल्हाधिकारी. उत्तर. ओके, ग्रामपंचायतीचं आरक्षण ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो? उत्तर असेल 5 वर्ष. लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. आपल्या सर्वांना ते माहितीच आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधीपासून मोजला जातो? तर पहिल्या सभेपासूनच मोजला जातो. लक्षात ठेवा, म्हणजे निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जी काही पहिली सभा भरते तेव्हापासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ मोजला जातो. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी कोण असतात असं विचारलंय. तर तहसीलदार लक्षात ठेवायचे. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी जे आहेत ते असतात. ओके, तहसीलदार लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबत जर एखाद्या वेळेस वाद झाला तर त्या वादावर अंतिम निर्णय कोण घेतं असं विचारलेलं आहे आपल्याला. तर विभागीय आयुक्त लक्षात ठेवा. सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल यांच्या निवडणुकीमध्ये जर समजा काही वाद झाला तर विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेतात. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर असेल सरपंच. लक्षात ठेवा. ठीक आहे, उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. तुमच्या गावचा उपसरपंच जर राजीनामा देत असेल तर तो देईल कोणाकडे? सरपंचाकडे. मात्र सहसा राजीनामा वगैरे कोणी देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढे जाऊयात. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर सरपंच मात्र पंचायत समितीचे जे काही सभापती आहेत त्यांच्याकडे आपला राजीनामा देतात. म्हणजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य हे आपला राजीनामा सरपंचाकडे देतात आणि सरपंच कोणाकडे देतात आपला राजीनामा? पंचायत समिती सभापतीकडे देतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. पुरुष सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? तर 2/3 बहुमताची आवश्यकता असते. तो मुद्दा लक्षात ठेवा. सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल पुरुष यांच्यावर अविश्वास ठराव मांडता येतो. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि बहुमत जर आपण बघितलं तर 2/3 बहुमत लागतं. पुढे जाऊयात. महिला सरपंच किंवा महिला उपसरपंच यांच्यावर जर अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? तर 3/4 बहुमताची आवश्यकता असते. आपण बघितलं होतं की पुरुषांसाठी किती बहुमत आहे? तर 2/3 आहे आणि महिलांसाठी किती आहे मित्रांनो? 3/4 आहे. हा फरक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती सभापतीकडे आपला राजीनामा देतात. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती सभापतीकडे देतात. त्यानंतर बघा, पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतात. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, पंचायत समितीचे उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतात आणि पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतो. त्यानंतर बघा, जिल्हा परिषद सदस्य असतील ते जिल्हा परिषदेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर संबंधित विषय समितीचे जे काही सभापती असतात त्या सभापतीकडे ते आपला राजीनामा देतात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि विषय समित्याचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर तो असेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, यांच्याकडे तो आपला राजीनामा देतात. आणि मग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो? विभागीय आयुक्तांकडे देतो. आता बघा, हे सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आपण कोण कोणाकडे राजीनामा देतं हे आपण बघितलेलं आहे. ओके, हे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोण कोणाला राजीनामा देतं. ओके, आणि जर तुम्हाला स्लो वाटत असेल तर स्पीड वाढवून सुद्धा बघू शकता किंवा एकंदरीतच जर बघितलं तर हे डबल 1-2 वेळा बघून घ्या हे सगळे लेक्चर, म्हणजे प्रॉपर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहून जातील. रिव्हिजनसाठी बेस्ट असणार आहे. वारंवार अधूनमधून बघत चला, तुम्हाला फायदा होताना दिसून जाईल. पुढचा प्रश्न आहे, कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो? उत्तर असेल ग्रामसेवक. ओके, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो, मात्र तो ग्रामपंचायतीचा नोकर नाही, तो जिल्हा परिषदेचा नोकर आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, म्हणजे अधिकारी किंवा नोकर लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? तर जिल्हा परिषदेचा. पुढेच प्रश्न होता, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, ग्रामसेवकाचं वेतन कशातून दिलं जातं? तर जिल्हा परिषदेच्या निधीमधून काय केलं जातं?
तर ग्रामसेवकाचं वेतन जे आहे ते दिलं जातं. हा महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात असला पाहिजे. ठीक आहे, ग्रामसेवकाचं वेतन बऱ्याचदा तुम्हाला वाटू शकतं की ग्रामपंचायतीतून दिलं जातं का, तर नाही. ज्यांना वाटत असेल ग्रामपंचायत देते तर तो मुद्दा नाही लक्षात घ्या. जिल्हा परिषदेच्या निधीतून काय केलं जातं, ग्रामसेवकाचं वेतन दिलं जातं. त्यानंतर ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो, उत्तर असेल ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामीण भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्य करतो. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे. शिंदेवाही चंद्रपूर असेल, मांजरी पुणे असेल, या भागामध्ये आपल्याला ग्रामसेवकाचं प्रशिक्षण केंद्र पाहायला मिळतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्य शासनाला. ठीक आहे, ग्रामपंचायतीचा कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्य शासनाला आहे. आता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं काय आहेत मित्रांनो, तर पाणीपट्टी आहे, घरपट्टी आहे, ओके, किंवा यात्रा कर वगैरे जो आहे, ह्या सगळ्यातून ग्रामपंचायतीला काय मिळतं, उत्पन्न मिळतं. आणि जर समजा त्यांना 100% म्हणजे 100% जे काही उत्पन्न असतं त्यातलं 70% जे आहे ते कोणाला द्यावं लागतं, जिल्हा परिषदेला द्यावं लागतं, झडपीला द्यावं लागतं. 70% उत्पन्न जे आहे ते जिल्हा परिषदेला द्यावं लागतं आणि 30% उत्पन्न जे आहे ते ग्रामपंचायत काय करू शकते, स्वतःकडे ठेवून घेऊ शकते. लक्षात घ्या. मग आता एवढ्या पैशामध्ये ग्रामपंचायतीचं काही होणार आहे का, कामं होणार आहेत का विकासाची, नाही होणार. मग ग्रामपंचायतीचं मुख्य साधन काय आहे, तर बघा, राज्य शासन असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्याकडून वेळोवेळी काय मिळत असतं, ग्रामपंचायतीला अनुदान मिळत असतं. आणि त्यानुसार गावामध्ये वीज असेल, दिवाबत्तीची सोय असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल, किंवा एकंदरीत जर आपण बघितलं पाणी पुरवठा असेल, या सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात. तर लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या किती टक्के उत्पन्न हे जिल्हा परिषदेला वर्ग करावं लागतं, तर 70% लक्षात ठेवा. आणि स्वतःजवळ ग्रामपंचायत 30% उत्पन्न ठेवून घेते. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहतं, तर उत्तर असेल विस्तार अधिकारी. ठीक आहे, सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो, विस्तार अधिकारी असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे, सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं मित्रांनो. ठीक आहे, सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढे जाऊयात, गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे, तर ग्रामविकास खातं. लक्षात ठेवा, गटविकास अधिकारी हा ग्रामविकास खात्याचा अधिकारी आहे. पुढे जाऊयात, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात, त्याचं उत्तर असेल जिल्ह्याचे पालकमंत्री. ओके, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात, उत्तर असणार आहे काय मित्रांनो, जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव विचारलेला आहे. इथं आपला अध्यक्ष विचारलं होतं, आता सचिव विचारलेला आहे. तर जिल्हाधिकारी हे काय असतात, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव त्या ठिकाणी असतात. हा मुद्दा तुम्हाला काय करायचा मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात, जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात, तर एकूण 10 समित्या असतात. त्यातली एक स्थायी समिती असते आणि 9 विशेष समित्या असतात. अशा एकूण 10 समित्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं कामकाज जे आहे ते चालतं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत, स्थायी समिती आहे, कृषी समिती आहे, समाज कल्याण आहे, शिक्षण आहे, बांधकाम समिती आहे, वित्त समिती आहे, आरोग्य आहे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती आहे, महिला व बाल कल्याण समिती आहे, जलसंधारण व पेयजल पुरवठा समिती आहे. यासारख्या विविध समित्यांच्या माध्यमातून काय होतं, जिल्हा परिषदेचं कार्य जे आहे ते पार पाडतं. एकूण 10 समित्या असतात, तो मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे काय असतात, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. त्यानंतर महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोणाला म्हटलं जातं, किंवा महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत, उत्तर असेल वसंतराव नाईक हे महाराष्ट्र पंचायत राजचे जनक आहेत. ओके, याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे वसुंधरा अकॅडमीचं, आणि त्याचं जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्यानुसार तिथून PDF वगैरे जे आहे ते मिळवू शकता. त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंट करून सांगू शकता. त्याचबरोबर आपलं लेक्चर जे आहे ते शेअर आणि लाईक सुद्धा करू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे काही प्रश्न होते ते आपण या ठिकाणी त्याचा सराव जो आहे तो इथे करतोय. ओके, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर CEO म्हणजेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना आपण CEO असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि कोणाचं प्रशासकीय नियंत्रण असतं त्यांच्यावर असं विचारलेलं आहे, तर राज्य सरकारचं. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे मुख्यत्वे कशावर अवलंबून असते, तर सरकारी अनुदान, स्थानिक किंवा
इतर जे काही कर वगैरे आहे त्याच्यातून मिळणार. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे ते म्हणजे अनुदान. लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेच्या सभा वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक आहे, तर दर 3 महिन्याला एक, याप्रमाणे वर्षातून 4 सभा होणे अपेक्षित आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, राज्यघटनेचा जो काही महत्त्वाचा भाग होता तो आपण इकडे वन लाईनर स्वरूपामध्ये कव्हर केला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इथे तुम्हाला PDF सुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाचे असे वन लाईनर हवे आहेत ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर थांबूयात. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद सर्वांचे.